मित्रांनो नमस्कार, मी शिवाय जाधव, स्वराज कृषी सेवा केंद्र आटपाडी. आज आपल्याबरोबर आलेड कंपनीचे एरिया मॅनेजर चोरमुले साहेब आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तर आपण जो ऑर्गॅनिकचा डोस आहे तो पूर्णपणे आलेड बायोटेकचा ठेवला आहे गेल्या 4 वर्षापासून आणि साहेबांचा अनुभव डाळिंबामध्ये गेले 25 वर्षाचा आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की डोस कशा प्रकारे काम करतो व कसा आहे. साहेब नमस्कार, डबल एकदा नमस्कार. बरं, मला एक सांगा की आपण जो डोस ऑर्गॅनिकचा लोकांना देतोय त्याच्याविषयी लोकांची माहिती काय येते? आता आम्ही तर अनुभवलं असं आहे की 100% लोकांना रिझल्ट चांगलेच भेटलेत. हो. किंवा तेलकट कशा प्रकारे काम करतोय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण आपण गाठलेल्या बागेत तेलकट आलंच नाही यावर्षी. हो, विशेष म्हणजे मग आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे किंवा शेतकऱ्यांना ते सांगा की कशा प्रकारे डोस काम करतोय आपण. तर हे जे अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ऑर्गॅनिक मधील जी खते आहेत ते सर्व खते कसे दिलेत तर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळं दिल्यानंतर झाडाला लागले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं तर तुमच्या झाडामध्ये मर असेल किंवा तेल्याचा प्रादुर्भाव असेल किंवा फ्युजोरियम बुरशी असेल, इतर जे रोग जे आज डाळिंबावर हैराण लोक झाले ते त्या रोगामुळं, तर ह्या सर्व रोगांना अटकाव करायचं काम करता येईल. दुसरी गोष्ट, आज हाय मॉलिक्यूल वगैरे मारलं जातात झाडावर, त्या झाडामधले सर्व गुणसूत्र विस्कळीतपणाने झालेले असतात. हे जे आपण ऑर्गॅनिकमध्ये डोस टाकल्यामुळे ते गुणसूत्र पूर्ववत करण्याचं काम हे डोस करतं आणि कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी वगैरे दिसली जात नाही. तुमचं फ्लॉवरिंगला कधी प्रॉब्लेम येणार नाही. सेटिंग वगैरे सर्व व्यवस्थित डाळिंब निघलं जातं. हार्वेस्टिंगपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही आणि जमिनीचा पोत सुधारला जातो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जी खतं आहे तुम्ही रासायनिक टाकल्यानंतर प्रत्येक रासायनिक खताचा कालावधी ठरलेला असतो. युरिया उदाहरणार्थ युरिया 3 दिवस काम करणार, 1840, 1026 असं प्रत्येक खताचं ठरलेला कालावधी. तसं हे जी आपली खतं आहे ती वर्षानुवर्ष तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा काम करत राहतात. जमिनीचा CN रेशो सुधारला जातो आणि जमिनीचा CN रेशो सुधारल्यामुळं तुमच्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. ते आम्हाला जाणवलंय. जवळजवळ आम्ही आतापर्यंत 200-250 लोकांना हा डोस दिलाय. आजच्या दिवशी पण जवळजवळ दिवसाला 2 ते 3 शेतकरी येतात आपला डोस नेण्यासाठी. एवढा सुपर रिझल्ट आहे. फक्त आज आपली अशीच भेट झाल्यामुळं आम्हाला लोकांना फक्त माहिती द्यायची होती की खरंच ऑर्गॅनिक. कारण बऱ्याच कंपन्या काय करतात की एक सगळे मिळून फक्त एकच बॅग असते त्यांची की बाबा एकच बॅग आहे, हे ऑर्गॅनिकचे टाका आणि हे याच्यावर बाग आणा. तर आपलं असं काय नाही आहे. जवळजवळ 8 ते 10 प्रकारच्या आसपास खतं आहेत वेगळे वेगळे. 10 प्रकारच्या बॅगा आहेत पण त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 30-40 प्रकारचे कंटेन्स दिलेत आणि प्रत्येक बॅग मध्ये वेगवेगळे कंटेन्स आहेत. आपलं एकच ऑर्गॅनिक म्हणजे 50 किलोचं एकच गोणी भरून दिले आणि एवढंच टाका आणि तुमची बाग चांगली येईल असं नाही काय. त्याच्यामध्ये आपण सगळे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलेत आणि त्याच्यामुळं काय कुठलाही तुमच्या झाडावर डिफिशियन्सी दिसणार नाही. तुम्ही डोस ज्या वेळेला पडला जाईल सॉइलमध्ये तिथून लगेच काम केलं जातं आणि तुमची ग्रीनरी असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी वगैरे कुठल्याही प्रकारची तुमच्या झाडावर दिसणार नाही. एवढं मी खात्रीशीर 100% सांगतो तुम्हाला. बरं, अजून एक गोष्ट विचारायची अशी आहे की एका झाडाला साधारण 2 वर्षाच्या पुढच्या मी किती किलो डोस घालावा? 2 किलोच्या 2 वर्षाच्या पुढच्या झाडाला साधारणतः 1.5 किलोचा डोस सफिशियंट आहे. बरं. आणि 5 वर्षाच्या झाडाच्या वरच्याला 2 किलो डोस सफिशियंट आहे. बरं, डोस टाकल्यानंतर बाकीचं नंतर काय घालायला लागतं का? रासायनिक वगैरे? रासायनिक वगैरे काही घालायचं नाही. तुमचं साधारणतः 3 महिन्यापर्यंत काही दे नाही. तुमची बाग 3 महिने फुल लोड सेटिंग होते. तुम्हाला थिनिंग सुद्धा करायला लागेल एवढं सेटिंग मिळून जातं तुम्हाला. सेटिंगसाठी कुठलीही टॉनिक वगैरे मारण्याची गरज नाही. ओके. नाही, आम्ही ते अनुभवलंय. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आता शेगाव, आपले जत तालुक्यामधलं शेगाव आहे, तिथं 2 ते 3 शेतकऱ्यांनी आमच्या काय केलं तर आता जवळजवळ 70 ते 100 अशी फळं तोडून टाकले थिनिंगमध्ये. एवढं सेटिंग होतं साधारण 250, 300, 400 पर्यंत. तर आम्ही काय केलं 150 फळं तिथं मोजून ठेवायला सांगितलेत आणि शेतकरी पण एवढे खुश आहेत की आता सेकंड डोससाठी ते आटपाडले येणार आहेत आणि भरपूर प्रमाणात सेटिंग झाले. झाडाची कॅनोपी वगैरे बघण्यासारखी आहे. मी तो व्हिडिओ पण टाकला, एक अपलोड केला होता आणि खूप छान रिझल्ट भेटलेत ऑर्गॅनिकचे. म्हणून आम्ही म्हणतो की ऑर्गॅनिककडे चला, बाग वाचेल महत्त्वाचं आणि प्लस आमचा खर्चही वाचणार आहे त्यासोबत. तर 100% विश्वास ठेवा, ऑर्गॅनिककडे चला. आणि खरंच अलर्ट बायोटेकचा डोस जो आहे ना तो आत्तापर्यंत मी एवढं वर्ष दुकान आहे आपलं
सगळ्यापेक्षा बेस्ट म्हणून डोस आम्ही निवड केली आहे त्या डोसची. धन्यवाद साहेब, धन्यवाद. धन्यवाद.